रमजान ईद आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा सुंदर योग निमगाव इथं मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांची सेवा करत ईद साजरी केली। अनोखा संगमाचा आढावा घेतला आहे माझे सहकारी अश्विनी पवार। वारकऱ्यांच्या आगमनामुळे निमगाव केतकीचा परिसर भक्तिमय झालेला आहे। मात्र त्याचबरोबर निमगाव केतकीमधील मुस्लिम बांधवांसाठी आज खास दिवस आहे, तो म्हणजे आज रमजान ईद आहे आणि त्याचबरोबर आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं देखील आगमन होतं आहे। म्हणूनच हा जो योग आहे हा दुहेरी योग असं म्हणता येईल। एकूणच या योगाचं औचित्य साधत आपण बघू शकतो इथे येणाऱ्या वारकऱ्यांना या सगळ्या मुस्लिम बांधवांच्या वतीने शिरकुर्माचं वाटप केलं जात आहे आणि एकूणच जो सण आहे तो इथे साजरा होत आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक जे आहे ते आपण इथे बघू शकतो। खरं तर गेल्या वर्षीपासूनच या ठिकाणी ईद आणि निमगाव केतकी या परिसरातला तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा जो योग आहे हा जुळून येतोय। त्यामुळे गेल्या वर्षीपासून कुठेतरी ही एक पद्धत सुरू करण्यात आलेली आहे असं म्हणता येईल। माझ्यावर काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूयात काय सांगाल। एक वेगळा पायंडा तुम्ही पाडलेला आहात, तुमचा जो सण आहे रमजान ईद जो आहे तो तुम्ही इतरांबरोबर साजरा करत आहात आणि त्याचबरोबर शिरकुर्म्याचं वाटपही चाललेलं आहे, काय सांगाल। गेल्या वर्षीपासून पालखीचं आगमन हे आमच्या निमगाव केतकीला ईद दिवशीच होत आहे आणि हा दुग्ध शर्करा योग निमगाव केतकीच्याच बाबतीत झाला याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। कारण का तर आमचं गाव निमगाव केतकी हा हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे। मागील 50-100 वर्षापासून येथे केतकेश्वर महाराजाची यात्रा सर्व ग्रामस्थ हिंदू मुस्लिम मिळून साजरा करतात आणि हे ईद आणि पालखी याचं एकत्र साजरा करण्याचं भाग्य आमच्या निमगावकरांना गेल्या वर्षी बी लाभलं आणि या वर्षी बी लाभलं। नक्कीच एका बाजूला तुकारामांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे, दुसऱ्या बाजूला रमजान ईद आहे, त्यामुळे शिरकुर्म्याची गोडी ही काही वेगळीच आहे असं म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, निमगाव केतकी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।